गेल्या 3 तासांपासून कोल्हापूर शहरात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला अखेर वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी बेशुद्ध करून पकडण्यात आलेला आहे। आणि आपण या ठिकाणी माझ्या मागे दृश्य बघताय की या बिबट्याला या ठिकाणी रेस्क्यू करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता या ठिकाणी सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून हा सर्व जो थरार होता या ठिकाणी थरार सुरू होता आणि या थरारामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। कोल्हापूर शहरात हा बिबट्या आला कसा, कुठून आला याबाबत अद्यापही माहिती नाही आहे। मात्र या ठिकाणी आपण बघताय की जो बिबट्या या ठिकाणी लपलेला होता या ठिकाणी आपण बघूया आपल्यासोबत या ठिकाणी ज्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जे डार्ट गन होते त्या डार्ट गन त्यांच्याकडे आहे। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल कशा परिस्थितीत तो बिबट्या तिथं होता? हौदामध्ये बिबट्या होता। आतमध्ये व्यवस्थित आम्ही गेलो आणि त्यानंतर त्याच्यावरती जाळी टाकून एकदम अलगदशीरपणे त्याला पकडण्यात आलेले आहे। सुरक्षितपणे आता त्याला डिपार्टमेंटला नेण्यात आले। ही जी तुमच्या हातात गन आहे ही गन कसल्या प्रकारची आहे आणि कोणत्या वेळेला ती वापरली जाते? ही डार्ट गन आहे, बेशुद्ध करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। आता या बिबट्याला पकडत असताना तुम्ही त्या डार्टचा वापर केला गेला का? आता केलाय। ह्याचा नाही त्याचा हाताने मॅन्युअली दिले। ज्या वेळेला त्या बिबट्याजवळ गेला होता त्यावेळेला तिची परिस्थिती तो अग्रेसिव्ह होता, फुल अग्रेसिव्ह होता। ज्या वेळेला आम्ही जाळी टाकले त्यानंतर त्याने चार्ज करण्याचा प्रयत्न केला, पण नियोजन आमचं व्यवस्थित असल्यामुळे आम्ही पद्धतशीर त्याला पकडलं। डायरेक्ट जाळीत झाला। या ठिकाणी आपण बघितलं की डार्ट गनच्या माध्यमातून रेस्क्यू करत असताना त्याला बेशुद्ध केलं जातं। मात्र जे काही वन विभागाचे या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांनी मॅन्युअली तो बिबट्या जो होता तो अग्रेसिव्ह झाला होता आणि त्या अग्रेसिव्ह झाल्या असतानाच त्याला मॅन्युअली हाताने त्याला ते इंजेक्ट दिलं गेलं आणि त्याला बेशुद्ध करून या ठिकाणी येऊन सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी हा बिबट्या होता त्या ठिकाणी आपण जाऊयात। या ठिकाणी नेमकी परिस्थिती कशी आहे या ठिकाणी आपण बघताय की महापालिकेचे अग्निशामक दल प्रमुख आहेत। साहेब काय सांगाल, काय नेमकी आत परिस्थिती होती? तुम्ही इतक्या सगळ्या तत्परतेनं ज्या वेळेला आरक्षणाची सोडत चालू होती त्या ठिकाणी तुम्ही अचानक या ठिकाणी दाखल झाला होता, काय नेमकी परिस्थिती होती? मला सर्वप्रथम आमचे स्थानिक नगरसेवक जे आहेत अर्जुन माने त्यांचा फोन आला की बिबट्या आला। आम्हाला पहिला पटलं नाही कारण का एवढ्या ह्याच्यात येणार नाही। तरी मला नंतर दोघा तिघांचे फोन आल्यावर कंट्रोल रूममधनं आम्ही 2-3 गाड्या पाठवल्या। आम्ही सगळीकडे सर्च मोहीम केली। वुडलँड हॉटेलमध्ये आलाय म्हणून सांगितलं। वुडलँड हॉटेलला पहिला आलो, तिथे त्या कर्मचाऱ्याला पहिलं त्याला त्यांनी इंजर्ड केलं होतं आणि त्या वुडलँड हॉटेलच्या बरोबर बाजूला MECBचं एक ऑफिस आहे, त्यांचं चेंबर आहे। त्या चेंबरमध्ये ऍक्च्युली तो आम्हाला चेंबरमध्ये दिसलाच नव्हता। पहिला आम्ही वरून जेव्हा दगड टाकला तेव्हा आम्हाला कळलं की तो चेंबरवरनं बाहेर आला। तेव्हा आम्हाला कळलं की तो चेंबरमध्ये त्याचं हे आहे। मग चेंबरमध्ये मग फॉरेस्टवाले आले, ट्रॅप लावला आणि मग त्याला पकडलं। आता त्याची त्या अग्रेसिव्ह होता किंवा त्याची परिस्थिती नेमकी कशी होती? नाही, तो फुल अग्रेसिव्ह होता आणि फुल ग्रोथ त्याची झालेली आहे। आता पुढील त्याला आता डार्टनी त्याला आता हे केलेलं आहे, ट्रँक्युलायझरनी त्याला आता बेशुद्ध केलेलं आहे। आता बघूया आता पुढील तपास फॉरेस्टवाल्यांकडे आहे। खरं तर कोल्हापूर ग्रामीण भागात अनेक वेळा बिबट्या दिसून आलेला आहे, भीतीचं वातावरण होतं। मात्र शहराच्या मध्यवस्ती झालंय, आपल्यापर्यंत काय कल्पना आलेली आहे की तो बिबट्या कुठून आलाय, कसा आलाय? काय नाही, असं अजूनपर्यंत काहीच नाही। फक्त माझ्याकडे एक उडती खबर अशी होती की तो मेरीवेदर ग्राउंड मध्ये काहीतरी काल रात्री दिसला होता। तर आता आपण म्हणतोय की AI माध्यमातून हे आपण जे बघतोय त्यामुळे मे बी कानाडोळा कोणीतरी केला असेल, कारण का आम्हाला तर कॉल अजिबातच कंट्रोलला आलेला नाहीये। म्हणजे आम्हाला कंट्रोलला हा फोनच आला नव्हता। पहिल्या स्टार्टिंगला फॉरेस्टवाल्यांना कसा कळालं त्यांना माहिती, मला जो वैयक्तिक कॉल आला तो त्यावरनं आम्ही त्या सोडत चालू होती, तिथनं बाहेर पडलो मॅडमना सांगून। नक्कीच खरं तर मेरीवेदर ग्राउंड जवळ काल दिसल्याची एक माहिती फक्त या अग्निशामक दलाला मिळाली होती। मात्र आज AIचा युग आहे, त्या AIच्या युगात कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि हा सगळा गोष्टीचा विचार करायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकता की या संपूर्ण ठिकाणीच या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। अगदी अडगळीची जागा होती आणि याच ठिकाणी तो बिबट्या जो होता तो या ठिकाणी लपून बसलेला होता। हे जे चेंबर आहे या चेंबरमध्येच हा बिबट्या या ठिकाणी लपून बसलेला होता आणि या चेंबरमधूनच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डार्ट देऊन त्याला बेशुद्ध केलं गेलं आणि तिथूनच त्याला उचलून आता सुरक्षित स्थळी हलवण्याची पुढील जी काही कारवाई आहे ती कारवाई करण्याचा आता वन विभाग आणि पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहेत। एकूणच या संपूर्ण 2.5-3 तासांच्या थरारक घटनेमुळे जो काही प्रसंग सुरू होता या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि अखेर त्या बिबट्याला जो बिथरलेला बिबट्या होता त्या बिबट्याला वन विभाग, पोलीस प्रशासन, अग्निशामक दलाच्या जवानांनी
एकत्रितरित्या संयुक्तरित्या कारवाई करत त्याला पकडलेला आहे आणि आता त्याला इथून नेलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.